नमस्कार, मी तानाजी. हा व्हिडिओ मी सध्या UAEमधून बनवत आहे. त्याचं कारण असं की मी काही व्हिडिओ असे पाहिले जे जुने UAEमध्ये काही जुने जे फायर क्रॅकआउट झालं त्या पाठीमाग काही वर्षांपूर्वी त्या याला व्हिडिओजला सध्याचं जे काही बॉर्डर टेन्शन्स सुरू आहेत त्याच्याशी संलग्न करून ते व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवरती दिसत होते. तर त्या अशा व्हिडिओवरती कुणीही विश्वास ठेवू नका. सध्या इथला प्रत्येक भारतीय, प्रत्येक नागरिक, प्रत्येक सिटीजन हा सुरक्षित आहे आणि आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. त्यामुळं कुणीही फ्रेंड्स तसे जे त्या व्हिडिओमुळे भारतातील फ्रेंड्स, फॅमिलीज, नातेवाईक, मित्रपरिवार सगळेजण चिंता व्यक्त करतात आणि चिंतेत असतात. मी सकाळपासून बरेचसे फोन, मेसेजेस रिसीव्ह करतोय की काय म्हणजे खरंच असं आहे का वगैरे 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 आणि बॉर्डर टेन्शन्सबद्दल आणि सुरक्षित इथल्या प्रत्येक भारतीयांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित होतात. पण इथं तसलं काहीही नाही. सगळं व्यवस्थित आहे. सगळं सुरळीत सुरू आहे. आणि मी थोड्या वेळापूर्वी जाऊन जस्ट मॉलमध्ये जाऊन ग्रोसरीज आणल्या आणि सर्व काही सुरळीत आहे. परंतु इथल्या ऑथॉरिटीजनं प्रिकॉशनरी मेजर्स जे काही सांगितलेले आहेत तिथले प्रत्येक नागरिक प्रिकॉशनरी मेजर्स फॉलो करत आहेत. जसे की एअरपोर्ट्स असतील बंद केलेले आहेत. ते इट इज अ पार्ट ऑफ प्रिकॉशनरी मेजर्स. गरज नसेल तर बाहेर पडू नका. जास्तीत जास्त शेल्टरमध्ये थांबा किंवा घरी थांबा. हे ज्या प्रिकॉशनरी मेजर्स सांगितले आहेत ते इथले लोक फॉलो करतायत. पण असुरक्षितता बिलकुल नाही. सगळेजण, प्रत्येक इथला नागरिक सुरक्षित आहे. धन्यवाद.